श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तजनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, आजचा हा संदेश साधा नाही आणि योगायोग तर अजिबात नाही, कारण लाखो लोकांमध्ये आज हा आवाज फक्त तुझ्यापर्यंत पोहोचलाय. हो, कदाचित तू सध्या खूप थकलायस, बाहेरून हसतोयस पण आतून पूर्णपणे तुटलायस. रात्री उशिरापर्यंत जागतोयस, सगळे झोपल्यानंतर शांतपणे स्वतःच्या दुःखाशी लढतोयस आणि कोणालाही काही सांगत नाहीयेस. पण बाळा, आज रात्री झोपण्याआधी तुला एक गोष्ट ऐकणं खूप गरजेचं आहे, कारण पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घेऊन येणार आहेत. आणि जर आज तू हा संकेत दुर्लक्षित केलास तर नंतर खूप उशीर होईल. स्वामी म्हणतात, तुझ्या मनात जे चाललंय ते आम्हाला सर्व दिसतंय. हो बाळा, तू लोकांसमोर मजबूत बनून फिरतोयस, पण रात्री उशीवर डोकं ठेवताच तुझे डोळे भरून येतात, कारण तुझ्यावर एकाच वेळी खूप काही चालू आहे. घरातील तणाव, पैशांची चिंता, मनातील भीती, भविष्याची काळजी आणि सर्वात मोठं म्हणजे तुला वाटतंय की तू एकटाच आहेस. पण नाही बाळा, तू एकटा नाहीस, कारण ज्या क्षणी सगळ्यांनी तुला सोडलं त्या क्षणी स्वामी तुझ्याजवळ उभे होते. तू फक्त पाहू शकला नाहीस. आजचा हा संदेश तुझ्या आयुष्यातील अंधार संपण्याची सुरुवात आहे. पण त्यासाठी आज रात्री झोपण्याआधी तुला एक गोष्ट करावी लागेल. फक्त 2 मिनिटं. हो, फक्त 2 मिनिटं शांत बस. फोन बाजूला ठेव, डोळे बंद कर आणि मनातून फक्त एवढं बोल, स्वामी, मी आता पूर्णपणे थकलोय. आता तुम्हीच माझा हात धरा. विश्वास ठेव बाळा, त्या 2 मिनिटांमध्ये तुझ्या मनातील अर्ध दुःख हलकं होईल, कारण प्रार्थनेमध्ये अशी शक्ती असते जी तुटलेल्या माणसालाही पुन्हा उभं करू शकते. पण आजकाल तू प्रार्थना करणंच विसरलायस. तू इतका दुःखात अडकलायस की स्वतःलाच हरवून बसलायस. आणि म्हणूनच स्वामींनी आज तुला थांबवलं, कारण अजून वेळ गेलेली नाही. बाळा, काही वेळा जीवनात अशा रात्री येतात ज्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात, आणि आजची रात्र तुझ्यासाठी तशीच असू शकते, कारण आज तुझ्या आयुष्यातील एक मोठा अंधार संपण्याच्या मार्गावर आहे. फक्त विश्वास सोडू नकोस. स्वामी म्हणतात, तू खूप सहन केलंयस. लोकांनी तुला समजून घेतलं नाही. ज्यांच्यासाठी तू सर्व केलंस त्यांनीच तुला दुःख दिलं. तू प्रत्येकाला आनंद दिलास, पण स्वतःच्या मनाचं दुःख कायम लपवलंस. आणि आता तुझं मन पूर्णपणे थकलंय. पण ऐक बाळा, ही शेवटची रात्र नाही, ही नवीन सुरुवातीची रात्र आहे. आजपर्यंत तू एकट्याने लढत होतास, पण आता स्वामी स्वतः तुझ्यासोबत चालणार आहेत. आज रात्री झोपण्याआधी तुझ्या उशाजवळ पाण्याचा एक ग्लास ठेव आणि स्वामींचं नाव घेत त्या पाण्याकडे बघ. श्री स्वामी समर्थ 3 वेळा बोल आणि मग ते पाणी शांतपणे पिऊन झोप. विश्वास ठेव, तुझ्या मनातील नकारात्मकता हळूहळू कमी व्हायला लागेल, कारण श्रद्धा हेच सर्वात मोठं औषध आहे. बाळा, तुला माहिती आहे का, हा संदेश तुलाच का दिसला? कारण स्वामींना माहिती आहे तू आतून तुटण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेस, आणि म्हणूनच आज त्यांनी तुला आवाज दिला, थांब, आम्ही अजून तुझ्या सोबत आहोत. जर तू इथंपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझ्या सोबत आहेत,
कारण हा संदेश फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा असते. बाळा, आता शांतपणे एक गोष्ट समजून घे. तुझ्या आयुष्यात जे काही चाललंय ना, ते अचानक घडत नाहीये. प्रत्येक वेदनेमागे एक कारण असतं आणि प्रत्येक अश्रूमागे एक न सांगितलेली गोष्ट असते. तू खूप दिवसांपासून सगळं एकट्याने सहन करतोयस. लोकांना वाटतं तू मजबूत आहेस, तुला काही फरक पडत नाही. पण स्वामी म्हणतात, सगळ्यात जास्त तुटलेली माणसं बहुतेक वेळा शांत असतात. हो बाळा, तू शांत झालास कारण तुला आता कोणालाच काही सांगावंसं वाटत नाही. तुला वाटतं माझं दुःख कुणालाच समजणार नाही. आणि खरं सांगायचं तर तू चुकीचाही नाहीस. कारण अनेक वेळा लोक फक्त विचारतात, कसा आहेस, पण उत्तर ऐकण्यासाठी थांबत नाही. म्हणूनच आजकाल तू रात्री उशिरापर्यंत जागा राहतोस. सगळे झोपल्यानंतर तू छताकडे बघत शांत पडून राहतोस. मनात हजारो विचार, हजारो भीती आणि एकच प्रश्न, माझं आयुष्य कधी बदलेल? बाळा, स्वामी म्हणतात तुझं आयुष्य बदलण्याची वेळ आता जवळ आली आहे. पण त्यासाठी तुला आधी स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. कारण खूप वेळा तू स्वतःलाच कमी समजतोस, स्वतःलाच दोष देतोस. कदाचित माझ्यातच काही कमी आहे. पण नाही बाळा, तुझ्यात काहीही कमी नाही. तू फक्त चुकीच्या लोकांमध्ये अडकलायस. तू ज्या लोकांसाठी रडलास तेच लोक तुझ्या अश्रूची किंमत समजू शकले नाहीत. तू ज्या नात्यांसाठी स्वतःला तोडलंस त्यांनीच तुला एकटं सोडलं. आणि म्हणूनच आज तुझं मन एवढं थकलंय. पण ऐक, आजची रात्र साधी नाही. कारण आज स्वामी तुझ्या आयुष्यातील एक मोठं ओझं कमी करणार आहेत. फक्त झोपण्याआधी 2 मिनिटं पूर्ण मनाने त्यांच्यासमोर बस. कोणतीही मोठी पूजा नको, कोणताही मोठा मंत्र नको. फक्त मनातून बोल, स्वामी, माझं मन आता खूप थकलंय. विश्वास ठेव बाळा, त्या क्षणी तुझ्या डोळ्यांतून अश्रू येतील आणि ते अश्रू तुझ्या दुःखाचं वजन कमी करायला सुरुवात करतील. कधी कधी रडणं कमजोरी नसते, ते मन साफ होण्याची सुरुवात असते. पण तू स्वतःलाच रडू दिलं नाहीस. कारण तुला वाटलं, मी तुटलो तर माझ्या लोकांचं काय? बाळा, जो स्वतःच आतून तुटलेला असतो तो दुसऱ्यांना किती दिवस आधार देणार? म्हणून आता स्वतःलाही जप, स्वतःवरही प्रेम कर. पुढचे 7 दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या काळात काही लोकांचं खरं रूप तुला दिसेल. काही गोष्टी अचानक बदलतील आणि काही दारं कायमची बंद होतील. पण घाबरू नकोस, कारण प्रत्येक बंद होणारं दार तुझ्या भल्यासाठीच बंद होतंय. स्वामी आता तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करतायत. आणि ऐक बाळा, आज रात्री झोपण्याआधी एक काम नक्की कर. तुझ्या घरातील देवासमोर एक छोटासा दिवा लाव आणि शांतपणे फक्त एवढं बोल, स्वामी, माझ्या घरात शांतता द्या, माझ्या मनाला ताकद द्या. हे शब्द साधे आहेत, पण श्रद्धेनं बोललं तर आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू खूप दिवस अंधारात चाललास, आता प्रकाश जवळ येतोय. फक्त निराश होऊ नकोस, कारण काही वेळा देव उशीर करतो पण साथ कधीच सोडत नाही. जर इथंपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, माझ्यावर स्वामींची कृपा आहे. कारण आजचा हा संदेश फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांचं नशीब बदलण्याची वेळ जवळ आलेली असते. बाळा, कधी कधी तुला असं वाटतं ना की आयुष्य थांबून गेलंय,
सगळे पुढे निघून गेले आणि तू मात्र तिथेच अडकून राहिलास. तू खूप प्रयत्न केलास, खूप धावलास, खूप सहन केलंस, पण तरीही मनासारखं काहीच घडलं नाही. आणि म्हणूनच आजकाल तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कमी झालंय. तू आधीसारखा राहिला नाहीयेस बाळा. पूर्वी छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचास, पण आता मनात इतका थकवा भरलाय की आनंद म्हणजे काय हेच विसरायला लागलास. आणि सर्वात जास्त वेदना कशाची माहिती? लोकांना तुझ्या दुःखाची सवय झाली आहे. तू शांत असतोस म्हणून त्यांना वाटतं तू ठीक आहेस. पण स्वामी म्हणतात, शांत माणसाच्या मनात सर्वात मोठं वादळ चालू असतं. बाळा, आज रात्री झोपण्याआधी तू एक सत्य स्वीकार. तू प्रत्येकाला खुश ठेवू शकत नाहीस. काही लोक तुला कधीच समजून घेणार नाहीत. काही लोक तुझं चांगलं पाहूनही आनंदी होणार नाहीत. आणि काही लोक फक्त तुझा वापर करतील. हे सत्य कठीण आहे, पण हेच सत्य तुला मजबूत बनवणार आहे. तू खूप वेळा स्वतःचं मन मारलं, फक्त नाती टिकवण्यासाठी. तू हो म्हणत राहिलास, जरी आतून तुझं मन नाही ओरडत होतं. आणि आता तुझं मन पूर्णपणे थकलंय. म्हणूनच आज स्वामी तुला सांगतायत, आता स्वतःलाही महत्त्व दे. बाळा, तू वाईट नाहीस. तू फक्त खूप जास्त चांगला आहेस. आणि हे जग सरळ मनाच्या लोकांना सर्वात जास्त जखमा देतं. कारण त्यांना माहीत असतं तू परत उत्तर देणार नाहीस. तू शांत राहशील, तू पुन्हा माफ करशील. पण आता स्वतःला तुटू देऊ नकोस. आज रात्री फोन बाजूला ठेव. सगळ्या चिंता काही वेळ विसर आणि आरशासमोर उभं राहून स्वतःच्या डोळ्यात बघ आणि स्वतःला विचार, मी शेवटचं मनापासून कधी हसलो होतो? कदाचित तुला उत्तर आठवणारही नाही, कारण तू खूप दिवसांपासून फक्त जगतोयस. आयुष्य जगण्याऐवजी. पण ऐक बाळा, ही अवस्था कायम राहणार नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील काळी रात्र आता संपत आली आहे. हो, ज्या गोष्टींसाठी तू रोज रडतोयस त्या गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात होईल. फक्त आजची रात्र श्रद्धेने पार कर. आज झोपण्याआधी स्वामींचं नाव घेत 21 वेळा बोल, श्री स्वामी समर्थ. आणि प्रत्येक वेळी तुझ्या मनातील दुःख त्यांच्या चरणी ठेव. विश्वास ठेव, तुझ्या मनाला शांतता मिळायला सुरुवात होईल. कारण स्वामींच्या नावात अशी शक्ती आहे जी तुटलेल्या मनालाही पुन्हा उभं करू शकते. आणि ऐक, पुढच्या काही दिवसांत एक अशी घटना घडेल जी तुला आतून बदलून टाकेल. कदाचित एखादा फोन, कदाचित एखादी भेट, किंवा कदाचित एक असं सत्य जे तुझ्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकेल. म्हणून निराश होऊ नकोस. कारण ज्या क्षणी तुला वाटतं सगळं संपलंय, बहुतेक वेळा देव तिथूनच नवीन सुरुवात करत असतो. बाळा, आजचा हा संदेश ऐकताना जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज तुझं मन अजून जिवंत आहे. आणि जिथे मन जिवंत असतं तिथे आशा कधीच मरत नाही. जर तू इथंपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझा हात कधीच सोडणार नाहीत. कारण हा संदेश फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांच्यावर स्वामींची अदृश्य कृपा असते. बाळा, आता पुढे जे ऐकशील ते तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं सत्य असू शकतं. कारण आज स्वामी तुझ्या मनातील त्या वेदनेबद्दल बोलणार आहेत जी तू कोणालाच सांगितली नाही. हो,
तीच वेदना जी रात्री अचानक तुझ्या डोळ्यात पाणी आणते, तीच भीती जी तुला आतून कमजोर बनवते, आणि तीच शांतता जी बाहेरून दिसते पण आतून पूर्णपणे तुटलेली असते. बाळा, तू खूप वेळा स्वतःलाच विचारलंस ना, मी एवढं सहन का करतोय? माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का येतात? मी इतकं चांगलं वागूनही मला दुःखच का मिळतं? स्वामी म्हणतात, कारण तू साधा माणूस नाहीस. हो, ज्यांचं मन स्वच्छ असतं, ज्यांनी कोणाचं वाईट केलेलं नसतं, त्यांची परीक्षा जीवन जास्त घेतं. कारण देवाला माहीत असतं, ही माणसं तुटली तरी दुसऱ्यांना दुखावणार नाहीत. पण आता स्वामींना तुझं रडणं पाहावत नाही. म्हणूनच आज त्यांनी तुला थांबवलं, कारण तू आतून हळूहळू हार मानायला लागलायस. तू लोकांपासून दूर जातोयस, जास्त शांत राहतोयस, रात्री उशिरापर्यंत विचार करत बसतोयस, आणि मनात एकच प्रश्न येतो, खरंच माझ्यासाठी काही चांगलं उरलंय का? हो बाळा, खूप काही चांगलं उरलंय. तुझ्यासाठी अजून खूप सुंदर दिवस लिहिले गेलेत. फक्त तू मध्येच हार मानू नकोस, कारण जीवनातील सर्वात काळोखी रात्र ही सूर्योदयाच्या आधीच येते. आजपर्यंत तू लोकांसाठी खूप काही केलंस. स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्यांना आनंद दिलास, स्वतः तुटून नाती वाचवलीस. पण आता स्वतःलाही जप, कारण स्वतःच आतून रिकामा झालेला माणूस दुसऱ्यांसाठी किती दिवस जगणार? आज रात्री झोपण्याआधी तुझ्या हातावर हात ठेव, डोळे बंद कर आणि स्वतःलाच सांग, मी एकटा नाही. हे शब्द छोटे आहेत, पण श्रद्धेने बोलले तर तुटलेल्या मनालाही ताकद देतात. बाळा, पुढचे काही दिवस तुझ्या आयुष्यात खूप मोठे बदल घेऊन येणार आहेत. काही लोक अचानक दूर जातील, काही सत्य समोर येतील, आणि काही गोष्टी ज्या तुला कायमच्या हरवल्यासारख्या वाटत होत्या त्या पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येतील. कारण स्वामी आता तुझ्या आयुष्यातील बंद दरवाजे उघडायला सुरुवात करतात. पण लक्षात ठेव, या काळात स्वतःबद्दल वाईट बोलू नकोस. माझ्याने काही होणार नाही, मी संपलोय, असे शब्द पुन्हा कधी बोलू नकोस. कारण शब्दांमध्ये खूप शक्ती असते, आणि तू स्वतःला जितकं कमजोर म्हणशील तितकंच मन अंधारात जात राहील. म्हणून आजपासून स्वतःला कमी समजणं बंद कर. स्वामी म्हणतात, तुझं नशीब अजून संपलेलं नाही. हो बाळा, आज जरी तुला अंधार दिसत असला तरी उद्याचा प्रकाश तुझ्यासाठीच येतोय. फक्त विश्वास जिवंत ठेव. आज रात्री झोपण्याआधी एक छोटासा दिवा लाव आणि स्वामींच्या फोटोसमोर शांतपणे बस. काही मागू नकोस, फक्त मन मोकळं कर. कारण अनेक वेळा देवाला शब्दांची गरज नसते, त्यांना तुझ्या अश्रूंमधूनच सर्व समजतं. आणि विश्वास ठेव बाळा, आजची रात्र तुझ्या आयुष्यातील शेवटची दुःखी रात्र ठरू शकते. कारण ज्या क्षणी माणूस पूर्णपणे तुटतो त्याच क्षणी स्वामी त्याला स्वतःच्या हाताने उभं करायला सुरुवात करतात. जर तू इथंपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये लिही, स्वामी माझं नशीब बदलतायत. कारण हा संदेश फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचतो ज्यांच्यासाठी स्वामींनी काहीतरी मोठं ठरवलंय. बाळा, आजचा हा संदेश इथे संपतोय, पण तुझ्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात आता सुरू होतीये. हो, इतके दिवस तू खूप सहन केलंस. लोकांचं दुर्लक्ष, तुटलेली नाती, मनातील भीती, रात्रीचं एकटेपण आणि शांतपणे वाहणारे अश्रू, हे सर्व स्वामी पाहत होते बाळा. तुझा प्रत्येक अश्रू, तुझ्या मनातील प्रत्येक वेदना
आणि प्रत्येक रात्रीची तुझी शांत प्रार्थना. स्वामींपासून काहीच लपलेलं नाही आणि म्हणूनच आज त्यांनी तुला थांबवलं, कारण तू आतून पूर्णपणे तुटण्याच्या शेवटच्या टप्प्यावर आला होतास. तू लोकांसमोर हसत होतास, पण मनातून रोज हरत होतास. आणि म्हणून आज रात्री स्वामींनी तुला आवाज दिला, बाळा, आता एकटा लढू नकोस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. बाळा, लक्षात ठेव, जीवनात कितीही अंधार आला तरी देव कधीच आपल्या माणसांचा हात सोडत नाही. काही वेळा देव शांत राहतो, कारण तो तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतो. आणि कदाचित तुझ्या आयुष्यातील तोच क्षण आता जवळ आला. आजपर्यंत तू फक्त दुःख पाहिलंस, प्रत्येक वेळी आशा ठेवलीस आणि पुन्हा तुटलास. प्रत्येक वेळी लोकांवर विश्वास ठेवला आणि पुन्हा एकटा पडलास. पण आता स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यातील दुःखाचे दिवस संपत आलेत. हो बाळा, लवकरच तुझ्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तू मागे वळून बघशील आणि म्हणशील, धन्यवाद स्वामी, त्या अंधाऱ्या रात्रींनीच मला मजबूत केलं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कधीही स्वतःवर शंका घेऊ नकोस, कारण स्वामींनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याला हरवण्याची ताकद कोणातच नसते. आज जरी तू थकलेला असलास तरी उद्याचं सुख तुझ्याकडे चालत येतंय. फक्त विश्वास जिवंत ठेव, प्रार्थना जिवंत ठेव आणि स्वतःच्या मनातील आशा मरू देऊ नकोस. आज रात्री झोपण्याआधी दोन्ही हात जोड, डोळे बंद कर आणि शांतपणे फक्त एवढंच बोल, स्वामी, माझ्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणा. विश्वास ठेव बाळा, त्या एका प्रार्थनेनंतर तुझ्या आयुष्यातील काही गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात होतील. कारण श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. आणि ऐक, जर आज हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज स्वामींनी तुझ्या मनाला स्पर्श केला. कारण प्रत्येकाला हा संकेत मिळत नाही, फक्त त्यांनाच मिळतो ज्यांच्यासाठी स्वामींनी काहीतरी मोठं ठरवलेलं असतं. जर तू इथंपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये लिही, जय श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या व्यक्तीला नक्की पाठव जी सध्या खूप दुःखातून जातीये. कारण कधीकधी आपल्या एका शेरमुळे एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि बाळा, जर तुला स्वामींचे असे थेट संदेश रोज ऐकायचे असतील तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब कर, कारण पुढचा संदेश कदाचित फक्त तुझ्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.